नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एक ओळखीचा नेता होता. त्याचं लग्न झालं होतं. पत्नीपासून त्याला 2 मुलं होते, पण पुढे तो विभक्त झाला. मग 2रं, 3रं, 4थं अनेक त्यानं लग्न केली. त्या 2-3 बायकांपासनं त्याला मूलबाळ झाला नाही. मात्र त्याचं सारं लक्ष पहिल्या बायकोकडे असायचं. अधूनमधून तो तिच्याकडे जाऊन यायचा, त्या मुलांकडे लक्ष द्यायचा. सचिन अहिर विधान परिषदेचे उपाध्यक्ष, या राज्यातला जे सर्वाधिक चतुर नेते आहेत त्यातला एक, किंवा त्यात सचिन अहिरांचा फार वरचा नंबर. त्यामुळे मला सचिन अहिरविषयी असूया नाही. चातुर्य हवंच तेव्हा माणूस नेता राजकारणात पुढे जातो. पण काळजी चिंता वाटते ती एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा. कारण राजकारणामध्ये पायऱ्यावर चढत असताना तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात, बदलावे लागतात. पण तुमचे निर्णय तुमच्या दृष्टीने फायद्याचे असतात. तुमचे चंचल निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतात, पण इतरांना ते घातक असतात. सचिन मला आठवतो युथ काँग्रेसमध्ये काम करायचा तेव्हापासून. अगदी सुरुवातीला मामाबरोबर काम. अरुण गवळींना किंबहुना राजकारणामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं मोठं काम सुरुवातीच्या काळात सचिन यांनीच केलं. मामा भाच्यांचं सख्य होतं, एकी होती. पुढे मात्र सचिननी राजकीयदृष्ट्या मामाला दूर केलं आणि काँग्रेसमध्ये उडी घेतली. काँग्रेसचं नेतृत्व हाती घेतलं आणि तिथेच त्यांनी हळूहळू कामगार सेना, राष्ट्रीय मिल मजदूर संघटना किंवा इंटकशी संबंधित जी कामगार चळवळ काँग्रेसमध्ये आहे ती सारी सचिन अहिर यांनी त्यावर कब्जा केला, वर्चस्व मिळवलं, त्यातलं नेतृत्व त्यांनी हाती घेतलं. अर्थात त्या काळी त्यांना काही सिनियर नेते होते, विशेषतः गोविंदराव अधिक, आणि एक स्पर्धक होते भाई जगताप. पण गोविंदराव अधिक असतील किंवा काँग्रेस असेल, त्यानंतर शरद पवार ज्यांनी खऱ्या अर्थानं सचिनला या कामगार चळवळीमध्ये मोठं केलं, आर्थिकदृष्ट्या प्रबळ केलं, राजकीय आणि आर्थिक फार मोठी ताकद आणि स्थैर्य मिळवून दिलं. काँग्रेस, त्यानंतर शरद पवार, मामा, अरुण गवळी, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर शरद पवार आणि त्यानंतर अर्थातच उद्धव ठाकरेंची शिवसेना. उद्धव ठाकरेंना अनेक सोडून गेले, अनेकांनी त्यांच्याशी दगाफटका केला. पण खऱ्या अर्थानं मानसिक धक्का त्या बाप बेट्यांना मिळाला तो सचिन अहिरमुळे. त्यांच्या कल्पनेपलीकडलं घडलं. जो सचिन अहिर आदल्या दिवशी मांडीला मांडी लावून उद्धव किंवा त्यांच्या चिरंजीवांशी गप्पा मारतो, तोच दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचा उपाध्यक्ष होतो. म्हणजे कच्च्या काळजाचे जर बाप बेटे असते तर ठाकरेंना हृदयविकाराचा झटका आला असता. मित्रांनो, सचिन अहिर अर्थातच शिवसेना, त्यानंतर आज ते अर्थातच एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. उद्या ज्याची चलती त्याबरोबर आपण राहायचं, हा अगदी सरळ साधा फॉर्म्युला सचिन अहिरांनी ठरवून घेतलेला आहे. आणि मगाशी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की आज सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. कित्येक पक्षांतर त्यांनी केले,
कित्येक नेत्यांना त्यांनी त्यांचा फायदा घेतला आणि बाजूला केलं. पण आजही भाई जगताप ठणाठणा बोंबा मारून देखील भाई जगताप हा कामगार क्षेत्रातला तसा सचिन अहिरांना नडणारा माणूस, पण तो देखील फिका पडला. वास्तविक भाई जगताप देखील साम दाम दंड भेद सचिन अहिर पद्धतीचा नेता, परंतु सचिन अहिरांसमोर झिरो ठरला. तर भाई जगताप आजही काँग्रेसमध्ये टिकून आहेत. त्यांचा इंटकशी किंवा कामगार चळवळीशी तिथे आजही संबंध आहे. पण सचिन अहिरांचं मात्र त्या नेत्यासारखं की ज्या पहिल्या बायकोला सोडलं तिच्याशी आजही संबंध कायम, त्या पद्धतीचं अहिरांचं वागणं. आजही काँग्रेसची चळवळ भलेही अनेकदा पक्षांतर केलेल्या सचिन अहिरांच्याच हातात आहे आणि हे फक्त आणि फक्त एकमेव सचिन अहिरांना जमलेलं आहे. ते कोणालाही जमू शकत नाही. ज्या पक्षाशी संबंध नाही, दूरपर्यंत काही संपर्क नाही, त्या पक्षाच्या कामगार चळवळीवर आजही सचिन अहिर यांचा वरचष्मा आहे. अगदी इंटकच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, कामगाराला जर तुम्ही विचारलं की तुम्ही कोणाच्या पाठीशी आहात, तर पक्षभेद विसरून त्यांचं उत्तर असेल आमचा नेता सचिन अहिर. अर्थात इंटकचा मला आज विषय आठवला तो एका महिला नेत्यामुळे. अलीकडे अचानक एक नाव पुढे आलेलं आहे आणि सोशल मीडियावर ते नाव काही प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. सौ सुचेता आनंद कुलकर्णी त्या इंटकच्या पदाधिकारी आहेत आणि न चुकता देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर खालच्या पातळीवर जाऊन बिनबुडाचे आरोप करत आहेत. आरोप करायला हरकत नाही, विरोध करायला हरकत नाही, पण मग त्यात भीती नसावी. अर्थात स्त्री असल्यामुळे गांडूपणा हा शब्द मी वापरू शकत नाही, पण न घाबरता आरोप केल्या गेले पाहिजेत आणि आरोप करताना त्याचे पुरावे आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. सुचेता कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीसांना अलीकडे जे एक सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकलेली आहे त्यामध्ये थेट आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. म्हणजे किती खालच्या पातळीवर जो नेता राज्य चालवतो आहे, साऱ्या पक्षाचं कधी उघड तर कधी लपून नेतृत्व करतो आहे, मोठ्या खुबीनं या महाराष्ट्राचं राजकारण तो हाकतो आहे, त्याच फडणवीसांना नेमके कुलकर्णी नावाची बाई बिनबुडाचे आरोप करते. अतिशय अत्यंत घृणास्पद ते वाटतं. आरोपांना अर्थ असता तर कौतुक केलं असतं. मला ते आवडलं असतं की चला फडणवीसांनाही कोणीतरी आव्हान देत आहे, आव्हान करताय. परंतु फडणवीस कमालीचे सावध असतात, कारण त्यांना व्यक्तिगत कुठलाही मोह नसतो. व्यक्तिगत स्वतःसाठी कुठे बंगले बांधायचे आहेत, शेती घ्यायची आहे, काही संस्था उघडायच्या आहेत, असा कुठलाही उद्देश त्यांचा नसतो. सारं काही भारतीय जनता पक्ष आणि आपल्या या राज्याच्या हितासाठी. त्या फडणवीसांना सुचेता कुलकर्णी त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असा थेट आरोप करून मोकळी झाली आहे. निदान जनाची नाही मनाची वाटली पाहिजे आपण कोणावर कुठले आणि कसे आरोप करतो. आणि त्यात ती म्हणते देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे का? ह्याला कायद्याला घाबरते वाटते. याचा अर्थ तिच्या जो पुरावे नाही, उगाचच काहीतरी बडबड करते आहे.
आता त्याची कारणं तिने विविध सांगितली आहेत की देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन का बिघडलं आहे. मग त्यात तिने वेगवेगळी कारणं सांगितली आहे. त्यातलं पहिलं कारण दिलं आहे की तावडे आणि खडसे या दोघांची भेट झाल्यामुळे या फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तावडे आणि खडसे, त्या खडसेंनी दुसऱ्याच दिवशी खुलासा केला की मला दूरपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आता सामील व्हायचं नाही. तावडेंची धडपड सत्तेसाठी, राज्यातल्या सत्तेसाठी असू शकते. त्यातून ते गाठीभेटी घेऊ शकतात. पण त्या केवळ एका भेटीतून, तावडेच्या त्या कृत्यातून एवढं प्रचंड साम्राज्य उभं करणारा फडणवीस, ज्यानं शरद पवारांसारख्यांना क्षणार्धात संपवून टाकलं, त्यांना कुलकर्णीबाई म्हणतात की मानसिक संतुलन बिघडलं आहे. अनेक आरोप केले त्या पद्धतीचे. शिंदेंची दिल्लीसोबत वाढती राजकीय मैत्री, किती पोरकट आरोप. कोणती वाढती मैत्री, कुठले पुरावे आहेत, किती बेअक्कल भाषा या बाईची. जे आहे ते पूर्वीसारखंच आहे. आणि गेल्या 6 वर्षांपासून त्याआधीसुद्धा शिंदेंच्या दिल्लीमध्ये गाठीभेटी सुरू होत्या. त्याला कधीही फडणवीसांनी विरोध केला नाही. सुरुवातीला तुम्हाला ठाऊक नसेल, पण शिंदे दिल्लीत जाताना फडणवीसांना विचारायचे की मला अमुक नेत्याला भेटायचं आहे, अमुक दिवशी दिल्लीत जायचं आहे, ही कामं आहेत, मला ही चर्चा करायची आहे. शेवटी फडणवीसांनी त्यांना लटक्या रागाने एक दिवस सांगितलं की मला विचारण्याची गरज नाही. तुम्ही कोणालाही अगदी 10 वेळा जरी भेटलात तरी मला त्यात अजिबात विचारण्याची गरज नाही, तुम्ही जा. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे केवळ कानावर टाकून, कारण राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं आणि हे उपमुख्यमंत्री असल्यामुळे कानावर टाकतात आणि दिल्लीला जातात, किंवा कुठे जर त्यांना लॉंग टूरवर जायचं असेल तर ते 100% फडणवीसांना सांगून जातात. तो तसा नियम आहे. आता हा प्रकार नवीन आहे का? एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतल्या गाठीभेटी हा प्रकार अजिबात नवीन नाही. बरं, तो स्वतः शिंदे लपवून ठेवत नाही, त्यावर फडणवीसांचा दूरपर्यंत विरोध नाही. आणि मग त्यातून जे फडणवीसांच्या संमतीनं किंवा त्यांना ज्या ठिकाणी कुठेही त्रास होत नाही, त्यामुळे फडणवीसांचं का म्हणून मानसिक संतुलन बिघडावं, याचा अर्थ कोणीतरी या बाईला फिडिंग करत आहे. नको ते चुकीचे मुद्दे ही बाई घेऊन थैथयाट करते. चुकीचं आहे. आणखी तिने आरोप केले, सुनेत्राताईंच्या दिल्लीमध्ये वाढत्या भेटी. आता या सुचेता कुलकर्णीसमोर डोकं फोडावं की काय? मला कुलकर्णीबाईंनी सांगितलं पाहिजे की अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. ज्यांच्या आशीर्वादानं त्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि जे मोठे नेते लेकीप्रमाणे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी आहेत, त्या सुनेत्रा पवार जशा शरद पवारांना भेटल्या, सुप्रिया सुळेला भेटल्या, पवार कुटुंबातल्या प्रत्येकाला भेटल्या, त्याच पद्धतीनं त्या मोदींपासून तर फडणवीसांपर्यंत सगळ्यांना भेटत आहे. आता त्यांच्या या भेटीगाठीमुळे का म्हणून फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडेल? उचलली जीभ लावली टाळूला. फारच बेअक्कल बाई दिसते. असे कितीतरी आरोप तिनं केले आहेत. वेळेअभावी हा विषय मी इथे संपवतो, पण उद्या तिचे जे बिनबुडाचे आरोप आहेत, ज्या पद्धतीनं ही बेताल वक्तव्य करते आहे, त्याचा समाचार मी नक्की घेणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.